वाहून नष्ट होतात। तेमाच्या प्रवाशांनी त्याचा शोध केला, शबाच्या कफल्याने त्याची अपेक्षा केली, पण त्यांच्या आशेची निराशा झाली। तिथे पोचून ते फजित झाले। अनेक लोक आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारची आशा निर्माण करतात, अपेक्षा बाळगतात आणि त्यानुसार ते जीवन क्रम जगण्याचा प्रयत्न करतात। परंतु आम्हाला पाहायला मिळते की अनेक लोकांच्या आशेचं निराशा झालेली आहे। त्याचं कारण आम्ही परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून शोधणार आहोत। त्याचप्रमाणे अनेक लोक त्या ठिकाणावर पोहोचलेले आहेत की ज्या ठिकाणावर त्यांना जायचं आहे आणि त्या ठिकाणावर जाण्यासाठी त्यांनी ज्या आशा अपेक्षा त्यांनी बाळगलेली होती, आज त्या ठिकाणावर पोहोचल्यानंतर देखील आज ते त्या ठिकाणी फजित झालेले आहेत। आज अनेक प्रिय लोक असे आहेत की जगातल्या आशा, जगातल्या संकल्पना, जगातले प्लॅन त्यांनी केले आणि तिथे ते वेगवेगळ्या प्रकारचे पोहोचले। कुणी सत्कर्म करून, कुणी दुष्कर्म करून, कुणी अंधारामध्ये चाचपडत करून, कुणी प्रामाणिकपणाने, कुणी सत्याने, कुणी परमेश्वराला भिवून, कुणी स्वतःच्या काबड कष्टावर, कुणी कुणाला टोप्या मारून, अनेक लोक अनेक ठिकाणी त्यांना असं वाटत होतं की आम्ही आमचं हे स्टॉप आहे किंवा आम्हाला या ठिकाणी यायचं आहे किंवा आमच्या जीवनात असं असं करायचं आहे, ही खुर्ची, ही पोस्ट आम्हाला संपादन करायची आहे आणि मग ते त्या ठिकाणी पोहोचले देखील। परंतु त्या ठिकाणी पोहोचल्यावर अनेक लोकांच्या आशेची निराशा झाली। ज्या कारणाने, ज्या आशीर्वादाने, ज्या सुखाने, ज्या वैभवाने, ज्या अपेक्षेने त्यांनी ती गोष्ट रचली होती, तो प्लॅन केलता, आज ती जागा मिळाल्यानंतर अनेक लोक निराशामध्ये आहेत। अनेक लोक जगामध्ये आम्हाला पाहायला मिळतात की संपत्ती जास्तीत जास्त असावी, बंगला, गाड्या, घोड्या जास्तीत जास्त आमच्या बरोबर असाव्यात आणि त्यासाठी ते रात्रंदिवस काबाड कष्ट करतात, किंबहुना जे करू नये ते देखील करतात आणि ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतात, किंबहुना ती मिळवली जाते आणि ती गोष्ट त्यांच्या हातामध्ये आल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये असं वाटतं की आपल्या आशेची निराशा झालेली आहे। कारण ज्या गोष्टीप्रमाणे आम्ही आशा ठेवली होती, आज तो सुख, आज ते आनंद, आज ते वैभव, आज ती खुशाली आमच्या जीवनामध्ये नाही, आज ती शांती आमच्या जीवनामध्ये नाही। ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये काहीच नव्हतं त्यावेळेस मात्र आमच्या जीवनामध्ये आनंद होता। ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये कमतरता होती त्यावेळेस आम्ही देवाच्या समीप होतो। ज्यावेळेस आम्हाला कुठल्या प्रकारची गरज लागायची आणि ती गरज भागवण्यासाठी आम्हाला धावपळ करावी लागायची, परंतु ज्यावेळेस आम्ही परमेश्वराला आवाज दिला त्यावेळेस ती गरज तात्कालिक स्वरूपाच्या का होईना परंतु ती पूर्ण झाली। त्यावेळेसचा तो आनंद होता, त्यावेळेसची जी आशा होती ती आशा आम्हाला प्राप्त झाल्यानंतर जो आनंद व्हायचा, आज अनेक लोकांनी एक मोठं दुर्दोषी धोरण ठरवलं आणि त्या छोट्या गोष्टीवर विश्वास राहण्यापेक्षा मोठमोठ्या गोष्टीची अपेक्षा केली आणि या अपेक्षा केल्यानंतर ती त्यांच्या जीवनात पूर्ण देखील झाली, परंतु त्यामध्ये दैवी गोष्ट नव्हती, त्यामध्ये दैवी आशीर्वाद नव्हता, त्यामध्ये दैवी शांती नव्हती, त्यामध्ये दैवी आनंद नव्हता, त्यावेळेस दैवी आशा नव्हती, त्यामध्ये देवाची इच्छा नव्हती, त्यामध्ये देवाची अपेक्षा काहीच आम्ही पूर्ण केली नाही। आम्ही जे काही केलेलं आहे ते आमच्या मनाने, अंतःकरणाने, विचाराने ते केलेलं आहे। अशा प्रकारे आम्ही आमच्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी सफल होतो तरी देखील आमची ऐन वेळेस निराशा होती। त्याचं एकच कारण की आम्ही ज्या गोष्टीवर भरोसा किंवा भाव किंवा अपेक्षा केलेली आहे ती गोष्ट जगिक आहे, ती गोष्ट स्वार्थाची आहे, ती गोष्ट स्वतःच्या मीपणाची आहे, ती स्वतःच्या डामडौलची आहे आणि म्हणून अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये ती गोष्ट मिळून देखील निराशा प्राप्त झालेली। अनेक लोकांना असं वाटतं बिलिओस भाऊ आणि बहीण आणि आई वडील, त्यामध्ये याजक, पास्टर, फादर, रेव्हरंड, बिशप, जेवढे काही देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, हे देखील या गोष्टीला चुकले नाहीत। यांच्या जीवनामध्ये देखील निराशाला सामोरं जावं लागलं। त्यांनी अनेक प्रकारच्या आशा धरल्या, परंतु जगातल्या आशा धरल्या आणि अनेकांच्या त्या पूर्ण देखील झाल्या, परंतु आज ते निराश आहेत कारण आज त्यांच्याकडे जगातला वैभव आहे, मात्र सार्वकालिक जीवनासाठी त्यांचा रोख त्या ठिकाणी झालेला आहे। सार्वकालिक जीवनाचा आनंद त्यांना नाही, आत्मिक आनंद ते घेऊ शकत नाही, उपभोगू शकत नाही। जगातल्या आनंदाने ते चांगले आहेत, आता त्यांना कदाचित त्यांची आनंद वाटत असेल, त्यामध्ये त्यांना मौज वाटत असेल, त्यामध्ये ते खुश असतील,
परंतु ज्यावेळेस न्याय वैभवाने देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि आम्ही जी सार्वकालिक जीवनाची आशा ठेवलेली आहे, स्वर्गाच्या राज्याची आशा ठेवलेली आहे, सुख लोकाची आशा ठेवलेली आहे, अब्रामाच्या उराशी टेकण्याची आशा धरलेली आहे, स्वर्गाच्या राज्यातला आनंद हर्ष आणि उल्हासाची आशा ठेवलेली आहे, त्यावेळेस मात्र आमच्या त्या आशेचा भंग होणार आहे. त्यावेळेस आमच्या पदरामध्ये निराशाच पडेल. मग प्रियाव, तुमचं आणि माझं जीवन आणि हा प्रवास जीवन जगत असताना आम्ही अशा कोणत्या गोष्टीवर ठेवायला पाहिजे? अनेक लोक जगावर आणि जगातल्या गोष्टीची आशा आणि अपेक्षा आणि इच्छा बाळगतात आणि बऱ्याच अंशी ते त्यामध्ये सक्षम किंवा त्यामध्ये पास देखील होतात. परंतु ज्या वेळेस देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस आताच्या जीवनामध्ये जी काही आम्ही सार्वकालिक जीवनाविषयी आशा ठेवलेली आहे, स्वर्गाच्या राज्याविषयी आशा ठेवलेली आहे, स्वर्गाचे वारीस बनण्याचा अधिकार घेतलेला आहे, पुत्र आणि कन्या म्हणून स्वीकारलेला आहे, देवाची स्तुती स्तवन करण्यासाठी देवाची खास अशी प्रजा म्हणून जे आम्ही आशा ठेवलेली आहे, किंवा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की स्वर्गाच्या राज्यात मी तुमच्यासाठी घर बांधून ठेवलेलं आहे, त्या घराची जी आशा आहे नेमकं ती आशा मात्र आमची पूर्ण होणार नाही. कारण आम्ही जगात जीवन जगत असताना आमच्या जगातल्या आशेला जास्त सन्मान केला, डिमांड दिलं, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. परंतु देवाची आमच्या जीवनाविषयीची जी अपेक्षा आहे, इच्छा आहे, आशा आहे, ही आज आम्ही पूर्ण केलेली आहे का? जर आम्ही ही आज जर पूर्ण करत आहोत तर निश्चित अर्थ आम्ही निराश होणार नाही आणि आम्ही फजित होणार नाही. अनेक लोक तिथपर्यंत जातील परंतु ते फजित होतील. 5 मूर्ख आणि 5 शहाण्या त्या दरवाजापर्यंत गेल्या, गेट पर्यंत गेल्या, फक्त गेटच्या आतमध्ये जायचं होतं, परंतु 5 मूर्खांचं त्या ठिकाणी निराशा झाली, 5 मूर्ख कुमारीची फजिती झाली आणि ज्या 5 शहाण्या होत्या त्यांची आशा पूर्णतेस गेली. या दोघांनी वराला ओवाळण्याची आशा ठेवली होती, या दोघींनी आतमध्ये जाऊन वराबरोबर आनंद ठेवण्याची आशा ठेवली होती आणि जीवनक्रम जगत असताना, वराची वाट पाहत असताना काही ज्या होत्या 5 जणी त्या आशेमध्येच झोपल्या आणि तशाच झोपल्या. काही ज्या 5 जणी होत्या त्या आशेमध्ये जागृत राहिल्या आणि तशाच जागृतपणे परमेश्वराच्या आतून जो पुत्र होता किंवा जो वर येत होता त्याला ओवाळण्यासाठी आतमध्ये गेल्या. आज आमचं जीवन अशाच प्रकारे आम्ही आशा ठेवतो आणि आशा पूर्ततेसाठी कृती आणि आचरण जिवंतपणे करत नाही. आणि म्हणून या ठिकाणी लिहिलं आहे की पण त्याच्या आशेचा निराशा झाली, तेथे पोहोचून ते फजित झाली. तशा 5 मूर्ख कुमार्या त्या वराला ओवाळायला गेल्या, तिथं पोहोचल्या देखील, फक्त वर येण्याला विलंब लागला म्हणून ह्या डुकल्या घेऊ लागल्या. आज देखील अनेक लोक देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे त्यासाठी तयार झालेले आहेत. 4 पिढ्यापासून, 7 पिढ्यापासून, खानदानी पासून. परंतु नेमकं ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, तो वर येणार आहे, तो मेघारूढून येणार आहे, त्यावेळेस मात्र अनेक लोक झोपल्या जातील, अनेक लोक निराश होतील, अनेक लोक फजित होतील. याचं एकच कारण की आम्ही सातत्याने परमेश्वराच्या वर आशा ठेवलेली नाही, अपेक्षा ठेवली नाही, इच्छा बाळगली नाही, आम्ही जगिक गोष्टीने वापरली आणि तरी देखील आम्ही परमेश्वराच्या राज्याची आशा धरली आहे. अनेक लोक आहेत, मला स्वर्गाच्या राज्यात जायचंय, मला सुखलोकात जायचंय, मला परमेश्वराच्या चरणाजवळ जायचंय, परंतु त्यांच्या आशेची निराशा झालेली आहे, ते फजित झालेले आहे. पवित्र शास्त्राच्या माध्यमातून अनेक शास्त्री आणि पंडित आहेत, त्यांना पवित्र शास्त्राची चांगल्या प्रकारची जाण देखील आहे. आम्हाला पाहायला मिळतं, थोड्या वेळापूर्वी मी एका ठिकाणी गेलो असताना देवाच्या सेवकांची त्या ठिकाणी आमची भेट झाली आणि पवित्र शास्त्राच्या वचनावर चिंतन मनन आणि अध्ययन करीत असताना चर्चा झाली आणि त्यामध्ये एक पाळक साहेब म्हटले की पाळक साहेब चुका दाखवू नका, पाळक साहेब दोष दाखवू नका, पाळक साहेब न्याय करू नका, पाळक साहेब तुम्हाला काय करायचंय तुमच्या समोर जे असतील ना फक्त त्यांनाच सांगा, बाकीच्यांचं तुम्हाला काय करायचंय. मला तुम्हाला सांगू द्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी त्या याजक साहेबांना, पाळक साहेबांना सांगू इच्छितो की खरोखर ख्रिस्ताने जशा प्रकारे सांगितलंय तो म्हटला नाही गावापुरतं मर्यादित राहा, तुमच्या मंडळीपुरतच मर्यादित राहा, तुमच्या 10, 5, 50 किंवा 500 मेंढरातच तुमचंच गणित चालवा, तुमचाच गोंधळ घाला. तो म्हटलं की जा आणि संपूर्ण राष्ट्रात सुवार्तेची घोषणा करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या, जे काही मी तुम्हाला आज्ञा पिलं ते त्यांना
आज्ञा करा, त्यांना पाळायला शिका आणि त्याच्या अगोदर मात्र तुम्ही शिका. म्हणजे याजक लोकांनी पहिले शिकलं पाहिजे आणि मग इतरांना सांगितलं पाहिजे. ही जी आमची आशा आहे, कारण याजक लोकांची देखील आशा आहे, पालक वर्गांची देखील आशा आहे, फादर लोकांची देखील आशा आहे, बिलिओस भाऊ बहीण आई वडील यांची देखील आशा आहे. ती आशा काय आहे तर आम्ही सार्वकालिक जीवनाचे वतनदार आणि वाटेकरी व्हावत. आणि मग त्याच वेळेस देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त समोर येईल आणि मग म्हणतील, प्रभूजी आम्ही तुझ्या नावाने हे केलं, ते केलं, फलानं केलं, बिस्तानं केलं. ते मी तुम्हाला ओळखत नाही. प्रभूजी मी तुझ्या नावाची खूप दिवसापासून आशा ठेवली की मी स्वर्गाच्या राज्याचा वारिस आहे. मी अनेक लोकांना घोषित छाती ठोकपणे सांगितलं मी राजपुत्र आणि राजकन्या आहे. परमेश्वर म्हणशील तू काही कामाचा नाही. तू तिथेही कामाचा नव्हता आणि इथेही कामाचा नाही. तू इथपर्यंत आलास, तू आशा धरलीस, परंतु आशा धरल्याप्रमाणे कृती आणि आचरण केलं नाहीस. तुझा भाऊ खड्ड्यात पडत असताना तू त्याला लुटून दिलं पण तू काढलं नाहीस. तू स्वतःला नीतिमान आणि एक धार्मिक समजला की तू म्हटलं की जाऊ द्या, माझा भाऊ खड्ड्यात पडतोय तो पडू द्या, माझा काय त्याच्यात भाग आहे, मी मात्र चांगला आहे ना. मग आमच्या समोर जर आमच्या भावाचा नाश होतोय तर त्याला सांगणं म्हणजे त्याची निंदा नाही, त्याला सावध करणं म्हणजे दोष दाखवणं नाही, त्याला सुधारणुकीकडे आणणं म्हणजे त्याचं ताडण नाही किंवा दंड नाही किंवा त्याचा न्याय करणं नाही. तर जे नाही करून माझा भाऊ त्याने जी आशा ठेवलेली आहे ती आशा पूर्तती करण्यासाठी आम्हाला बऱ्याचशा गोष्टीला सामोरं जावं लागत आहे. योबाला या ठिकाणी आपण पाहायला मिळतो की योब आपल्या मित्रांना दोष देतो. मित्र येऊन त्याला योबाला देवाच्या विरोधात काही गोष्टी बोलण्यास त्या ठिकाणी सांगत आहे किंवा योबाने त्या बोलाव्या अशी अपेक्षा करत आहे. योब हा नीतिमान धार्मिक होता. आज देखील अनेक धार्मिक लोकांना, नीतिमान लोकांना, सत्य लोकांना, अनेक लोक ज्यांना काही येतच नाही, ते फक्त एका जागेवर बसलेले आहेत, ते फक्त पोट भरायचं काम करत आहेत, ते फक्त धार्मिकतेचे काम करत आहेत, ते फक्त आशा ठेवित आहेत. अशा लोकांची आशा निराशात बदलल्या जाणार आहे. अशा लोकांची आशा ह्या गोष्टी काय होणार आहेत आम्हाला पाहायला मिळतं त्या ठिकाणी की पण त्यांच्या आशेची निराशा झाली, ते पोचून ते फजित झाले. ते अनेक लोक परमेश्वराच्या मार्गामध्ये चाललेत, त्यांनी आशा पण ठेवली, परंतु त्या ऑन द स्पॉटला त्या ऐन वेळेस वर येण्याच्या टायमिंगला जर का आम्ही झोपात गेलो, वर येण्याच्या टायमिंगला जर का आमचं तेल संपलं, वर येण्याच्या टायमिंगला जर का आमच्या पंथ्या भिजायला लागल्या, मला तुम्हाला सांगू द्या त्या ठिकाणी त्या 5 मूर्ख आणि 5 शहाण्या वराला ओवाळण्यासाठी गेल्या. त्यांच्या हातामध्ये दिवे होते, त्या दिव्यात तेल होतं. आज प्रिया हो, आमच्या जवळ दिवेच नाहीत, तेलाचा तर विषयच नाही. मला तुम्हाला सांगू द्या, दिवा म्हणजे परमेश्वरचं वचन. कारण परमेश्वरचं वचन आम्हाला सांगते की माझं वचन तुमच्या मार्ग करता, पावला करता दिवा आणि प्रकाश आहे. ज्याच्या जीवनामध्ये वचन नाही, वचनाचं अनुकरण नाही, वचनाचं फॉलोअप नाही, वचनाचं सत्य नाही, वचनाप्रमाणे आचरण नाही, असे अनेक लोक आहेत की मोकळ्या पंथ्या घेऊन प्रभूची वाट पाहत आहेत. आणि आशा काय धरलेली आहे की मी स्वर्गाच्या राज्यामध्ये जाईल, मी सार्वकालिक जीवनाचा वाटेदार होईल. आशा खूप मोठ्या ठेवलेल्या आहेत. या 2021 मध्ये देखील आज अनेक लोकांनी आशा भरपूर मोठमोठ्याला ठेवलेल्या आहेत. मी या वर्षात असं करील, तसं करील, फलानं करील, बिस्तानं करील. प्रभूसाठी काय करणार आहेत? प्रभूसाठी काय आशा ठेवलेल्या आहेत? स्वर्गाच्या राज्याविषयी काय आशा ठेवलेल्या आहेत? वचनाविषयी काय आशा ठेवलेल्या आहेत? सत्याविषयी काय आशा ठेवलेल्या आहेत? पवित्र आत्म्याविषयी काय आशा ठेवलेल्या आहेत? हे आमच्या जीवनात हवे आहे अशी तुम्ही अपेक्षा बाळगली का? आज 2021 मध्ये प्रभू येशूचा सेवक या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2021 मध्ये कदाचित आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या योजनेनुसार जर जीवन नसेल तर आज तुम्ही ती अपेक्षा ठेवू शकता, ती इच्छा साधू शकता, ती आशा परमेश्वरावर ठेवू शकता आणि म्हणू शकता परमेश्वर देवा या 2021 पूर्ण होण्याच्या अगोदर किंबहुना या 2021 मध्ये कदाचित तुझा न्यायाचा दिवस कधी येईल किंवा तू मेघारूढ केव्हा येशील हे आम्हाला माहित नाही. त्याच्या येण्याच्या अगोदर तुझं वचन, तुझा तो दिवा, तुझा तो प्रकाश, तुझं ते सत्य, आमचं ते जे काही वागणं उठणं बसणं आहे तुला आवडल असं आमचं जीवन बनव, ही आमची आशा असावी, ही आमची अपेक्षा असावी, ही आमची इच्छा असावी. आणि म्हणून प्रिय हो, तुम्हाला आणि मला निराशाचा सामना होऊ नये, कारण अनेक लोक निराश होणार आहेत. 21 मध्ये न्यायाच्या दिवसात मेघारूढच्या टायमिंगला अनेक लोकांनी अपेक्षा ठेवलेली आहे
की परमेश्वराने आमची आशेचं उत्तर द्यावं, परंतु ते निराश होणार आहेत. तेथे पोहोचून ते काही लोक तिथपर्यंत पोहोचणार आहेत, पण ते फजित होणार आहेत. कारण नेमकं तिथे गेल्यावर दोन रस्ते लागणार आहेत. ज्यांनी सत्कर्म केले, ज्यांनी परमेश्वराच्या सर्व नियम अटी किंवा नियम पवित्र आत्म्याच्या गायडन्स नुसार ज्यांनी जीवन जगले, ते सार्वकालिक जीवनासाठी आणि बाकीचे दुसऱ्या जीवनासाठी. आणि म्हणून प्रिय हो, तुम्हाला आणि मला आमची आशा फेल होऊ नये, आमच्या आशेची निराशा होऊ नये किंवा आम्ही फजित होऊ नये, म्हणून आज आम्हाला जपायचं आहे. आज आमची आशा कशावर असावी? आज आमची आशा आहे मंडळीवर, आज आमची आशा आहे पाळक साहेबावर, आज आमची आशा आहे लीडर्सवर, आज आमची आशा कुठं आहे जगामध्ये? आमची आशा आज आम्ही कुठं ठेवलेली आहे? ज्या अर्थी आमची आशा जगामध्ये आहे, कदाचित जगातली आशा तुमची पूर्ण होईल, परंतु जगातली आशा पूर्ण होणं काय आणि नाही होणं काय सारखंच आहे. कारण जग आणि जगातल्या गोष्टी समाप्त होणार आहेत, परंतु परमेश्वराच्या राज्यातल्या गोष्टी कधी संपल्या नाही आणि कधी समाप्तही होणार नाही. त्या प्रकारची आशा आमची असावी की जी आम्हाला लाजवणार नाही, जी आम्हाला निराश करणार नाही, जी आमचा आशेचा भंग करणार नाही. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी आणखीन आपण योगशा पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 27 आणि वचन क्रमांक 8 मध्ये देखील आशेविषयी काही गोष्ट लिहिलेल्या आहे. आपण या ठिकाणी पाहूया. योगाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 27 वचन क्रमांक 8. देव अधार्मिकाचा उच्छेद करून प्राण हरण करील, तेव्हा त्याची काय आशा राहणार? देव अधार्मिकाचा उच्छेद करून प्राण हरण करील, तेव्हा त्याची काय आशा राहणार? काय आशा राहणार आहे? आणि म्हणून मर्त्य मानव तू काय की परमेश्वराची त्यांनी सेवा करावी, मर्त मानव काय की त्याने परमेश्वराची स्तुती करावी, मर्त मानव काय तो की त्यांनी परमेश्वराची प्रशंसा करावी, आणि मर्त मानव तो काय की त्यांनी परमेश्वरावर आशा ठेवावी. जो मनुष्य, जो मानव जिवंत आहे त्याने परमेश्वरावर आशा ठेवावी, कारण तो मनुष्य जिवंत परमेश्वरावर इच्छा किंवा अपेक्षा किंवा आशा ठेवत आहे. आज आम्ही जगातल्या लुप्त पावणाऱ्या गोष्टीवर आशा ठेवत आहे आणि त्या मरणाच्या लागाकडे चाललेलो आहोत. आणि मरणारा व्यक्ती कधीही आशावादी नसतो. आणि म्हणून मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचे, स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 9 आणि वचन क्रमांक 18 मध्ये देखील आम्हाला आमच्या आशेचा भंग होईल का आमच्या आशेचा भंग होणार नाही. स्तोत्र दाविदचा अध्याय क्रमांक 9 आणि वचन क्रमांक 18 मध्ये सांगत आहे. आपण पाहूया. कंगालाचे नेहमीच विस्मरण होणार नाही, कंगालाचे नेहमीच विस्मरण होणार नाही, दिनांच्या आशेचा भंग, दिनांच्या आशेचा भंग सर्वदा होणार नाही, सर्वदा होणार नाही. जे दिन आहे त्यांची आशा कधी कधी भंग पावल्या जाईल, कधी कधी त्यांना प्रॉब्लेम येईल, समस्या येईल, चिंता येईल, काळजी येईल, किंवा त्यांची प्रार्थना कदाचित ऐकायला जाणार नाही, किंवा कदाचित त्यांच्या परीक्षेच्या समयाला त्यांच्या आशेचा भंग होईल, परंतु सर्वदा नाही. पण जे दुष्कर्मी आहेत, जे दुष्ट आहेत, जे दुटप्पी आहेत, जे जगाचे आहेत, त्यांच्या सर्वदा आशा पूर्ण होतील, परंतु जगातल्या. पण जे प्रभू मध्ये दिन आहेत त्यांच्या आशेचा भंग सर्वदा होणार नाही. आणि म्हणून आमची आशा दिनपणी त्या जिवंत परमेश्वरावर असणं खूप महत्वाचं आहे. कारण आम्ही पुन्हा एक बार वाचूया 9:18. कंगालाचे नेहमीच विस्मरण, कंगाल जे आहेत त्यांचे नेहमीच विस्मरण होणार नाही. जे कंगाल लोक आहेत ना त्यांचं विस्मरण होणार नाही. पुढे तो लिहित आहे, दिनांच्या आशेचा भंग, दिनांच्या आशेचा भंग सर्वदा होणार नाही, सर्वदा होणार नाही. जे प्रभू मध्ये दिन आहेत ना त्यांची आशा कधीही नष्ट होणार नाही, त्यांची निराशा होणार नाही, ते कदापि त्या ठिकाणावर जाऊन निराश होणार नाही. कारण ते ठिकाणावर आम्हा प्रत्येकाला जायचंय आणि या जगातले प्रत्येक लोक त्या ठिकाणावर जाण्यासाठी तयार आहेत. प्रत्येकाने आपली नाव तयार केलेली आहे, प्रत्येकाने आपली नाव निशी लिहिलेली आहे. आणि म्हणून दावीद राजा स्तोत्रामध्ये आम्हाला म्हणतोय की हे परमेश्वरा, तुझ्या जीवनी पुस्तकात लिहिलेलं नाव खोडू नको. त्याची अपेक्षा, त्याची आशा, त्याची इच्छा आहे की परमेश्वरा त्या तुझ्या जीवनी पुस्तकामध्ये जे नाव लिहिलंय, ज्या स्वर्गीय घरकुल माझ्या नावाने मंजूर केलंय, त्यामधलं माझं नाव त्या कोटेशन मधलं, त्या लिस्ट मधलं, किंवा त्या देणाऱ्या गोष्टी मधलं, किंवा त्या बक्षिसामधलं माझं नाव खोडू नको. याचा अर्थ काय की त्याची
आशा सार्वकालिक जीवनासाठी आहे आणि ती आशा कंटिन्यू राहण्यासाठी तो परमेश्वराला विनंती करीत आहे. म्हणजे परमेश्वराला आवडणाऱ्या तो गोष्टी करत आहे आणि तो दीन आहे, तो राजा आहे तरी दीन होऊन परमेश्वराच्या नावाचा महिमा आणि गौरव करीत आहे. आणि म्हणून आम्ही आणखीन एक स्तोत्र अध्याय क्रमांक 33 आणि वचन क्रमांक 22 मध्ये देखील आम्ही परमेश्वराच्या आशेविषयी आपण पाहूया. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे, आम्ही तुझी आशा धरली आहे, म्हणून आम्हावर तुझी कृपा दृष्टी असो. म्हणून आम्हावर तुझी कृपा दृष्टी असो. पहिली गोष्ट, आम्ही परमेश्वराची आशा धरली पाहिजे. आम्ही जगाची आशा धरतो आणि परमेश्वराकडून संरक्षण मागतो. स्तोत्रसहित अध्याय क्रमांक 33 आणि वचन क्रमांक 22. हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे. आज जगातले बिलिव्हर्स, भाऊ बहीण, आई वडील काय करत आहेत? परमेश्वराची आशा धरत नाही, जगाची आशा धरतात, पैशाची आशा धरतात, प्रॉपर्टीची आशा धरतात, गाडी बंगला घोडे याची आशा धरतात, सगळ्या प्रकारची आशा धरतात आणि वरून प्रभूला म्हणतात आम्हावर तुझी कृपा दृष्टी असो. अहो, ज्याची आशा धरली तोच कृपा दृष्टी करणार. आज जर तुम्ही आणि मी जगाची आशा धरली ना तर जग आमच्यावर कृपा दृष्टी करणार. म्हणजे जग म्हणजे कोण? तो दुष्ट, तो सैतान, तो हैवान, तो इब्लीस, तो लुबाडणारा, तो हरवणारा, तो परमेश्वराच्या सार्वकालिक जीवनातून त्याच्या नरक राज्यात भरती करणारा मोठा अधिकारी, तोच कृपा दृष्टी करणार. मग आमची आशा कुणावर पाहिजे? आम्ही जर परमेश्वरावर जर आशा धरली तर परमेश्वर आमच्यावर कृपा दृष्टी करेल. आम्ही जर परमेश्वराची आशा धरली तर परमेश्वर आमची आशा पूर्ण करेल. परंतु आज आम्ही जीवन जगत असताना जगाची आशा धरतो आणि जग आमच्यावरती पूर्ण करतो. आम्ही जगाची कृपा दृष्टी मागतो आणि म्हणून जगात आणि जगातल्या गोष्टीवर प्रेम करू नका असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. आणि म्हणून आमची आशा कशी असावी? अनेक लोक यावरच प्रेम करतात. अनेक ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की प्रत्येक जणाची एकच गोष्ट आहे का त्याची आशा हीच आहे. परमेश्वर देणारा देव आहे, परमेश्वर वाढवणारा देव आहे, परमेश्वर सर्व काही करणारा परमेश्वर आहे. शलोमोन राजाचं जर आम्ही उदाहरण पाहिलं तर शलोमोन राजाने आशा धरली, कुठली? जगातली नाही, परमेश्वराविषयी तो आशा धरतो आणि म्हणतो परमेश्वरा, तुझ्या प्रजेला सांभाळण्यासाठी माझ्याकडे ज्ञान नाही, माझ्याकडे अक्कल नाही, माझ्याकडे हुशारी नाही, माझ्याकडे बुद्धी नाही, माझ्याकडे तुझं स्वर्गीय ज्ञान नाही. माझ्याकडे ज्ञान आहे पण जगातलं, आजही जगातले ज्ञानी पंडित लय एका चढीवर पडले. इतकं काय खतरनाक ज्ञान आहे ना, तर उत्पत्तीच्या पुस्तकापासून तर प्रकटीकरणाच्या पुस्तकापर्यंत तोंडपाठ म्हणलं तरी सांगतील. आखे लोक गमवेलाच्या तालमीतले, जसं पौल महाराज म्हणतात, मी गमवेलाच्या तालमीत शिकलेलो, एक नंबर कट्टर, एक नंबर नियमशास्त्राधीन, कडकडीत पालन करणारा, परंतु जगातल्या ज्ञानाने पालन करणारा, जगातल्या गोष्टीचं पालन करणारा, जगातल्या नियमाला अधीन असणारा, नियमशास्त्राधीन असणारा, नियमशास्त्राने केवळ पापाचीच जाणीव झाली, पापाच्या व्यतिरिक्त जाणीवच झाली नाही. आणि म्हणून नियमशास्त्र हे बाल संरक्षणासाठी दिलेलं होतं. पण आता तुम्ही बालक नाहीत, आता तुम्ही प्रौढ झालेला आहात आणि म्हणून काय योग्य काय अयोग्य, वेळ अवेळी तुम्हाला सुचवणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून लहान लेकरासारखं निऱ्या दुधाची अपेक्षा बाळगणारे आज आशा कुठं धरतात? त्याच गोष्टी. परंतु शलोमोन राजाने आम्हाला पाहायला मिळते की शलोमोन राजाने आशा धरली परमेश्वरावर आणि परमेश्वराकडून अशी काही गोष्ट मागितली की तो म्हटलं जगातली नाही, तुझ्या प्रिय लोकांना समजून सांगण्यासाठी, तुझ्या प्रिय लोकांना समजून घेण्यासाठी, तुझ्या प्रिय लोकांचं संरक्षण करण्यासाठी, तुझ्या प्रिय लोकांना चांगल्या प्रकारचं त्यांना ठेवण देण्यासाठी किंवा त्यांचं संगोपन करण्यासाठी मला तुझ्याकडून ते ज्ञान दे, तुझ्याकडून ती बुद्धी दे, तुझ्याकडून ते चातुर्य दे. तुझ्याकडून असणार. अनेक लोकांनी जगातलं ज्ञान स्वीकारलं आणि सगळे शास्त्रीय पुरुषाच्या खानदानी जाऊन जमा झाली. आजही असेच लोक आहेत की ते फक्त बोट वचनावरच बोट ठेवतात. बायबल सांगते मग तेच काढायचं, जे फायद्याचं आहे त्याच्यावर बोट ठेवायचं आणि जे आमच्या ताडण करणार आहे त्याला लगेच झाकून ठेवायचं. ते आलं का म्हणायचं नाही, हे आपलं काम नाही, हे देवाचं काम, हे सैतानाचं काम. मग आमचं काम काय आहे? आम्ही कशावर आशा ठेवलेली आहे? आम्हाला कशासाठी ठेवलेलं आहे? परमेश्वरचं वचन तर सांगतंय की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येईल ना न्याय निवाड्याच्या वेळेस त्याच्या टार्गेट मध्ये असणारे देखील प्रभू येशू समोर येऊन उभा राहतील. आज
प्रिय हो, आमची आशा त्या सार्वकालिक जीवनाकडे असावी, आमची आशा त्या स्वर्गाच्या राज्याकडे असावी, आमची आशा त्या सत्याकडे असावी. परंतु आज एक खेदाची गोष्ट आहे की सर्व लोक आशाहीन झालेली आहे. सगळ्या हौशी मौशी जगातल्या करायच्या, ख्याली खुशाली जगातली मागायची, प्रार्थनेमध्ये सगळं जगातल्या गोष्टी मागायची आणि आशा मात्र स्वर्गात राज्यात पाठवण्यासाठी ठेवायची. प्रिय, त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला तुमची आशा निराशा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही वचन वाचलं त्या ठिकाणी की तो स्तोत्र 9:38 मध्ये दिनाच्या आशेचा भंग सर्वदा होणार नाही. आणि म्हणून प्रभू मध्ये आम्हाला लीन असणं खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे आम्ही पाहूया स्तोत्रसंहिता अध्याय क्रमांक 38 आणि वचन क्रमांक 15 मध्ये देखील आशेविषयी, अपेक्षाविषयी काही गोष्टी लिहिलेल्या आपण पाहूया. हे परमेश्वरा, मी तुझी आशा धरलेली आहे. हे प्रभू माझ्या देवा, तू माझे ऐकशील. खात्री पाहिजे, विश्वास पाहिजे की प्रभू माझं ऐकल. अनेक लोक नुसतंच सांगतात, नुसतंच प्रार्थना करतात, पण प्रभू त्यांचं ऐकत नाही. प्रभूने त्याचे कान बंद करून टाकलेत. कारण काय? हे परमेश्वरा, मी तुझी आशा धरली आहे. ज्यांनी परमेश्वराची आशा धरलेली आहे ना, त्यांचंच प्रभू ऐकतो. परंतु ज्यांनी देवाच्या ऐवजी, स्वर्गाच्या ऐवजी, सत्याच्या ऐवजी, पवित्र आत्मेच्या ऐवजी, वचनाच्या ऐवजी जगातल्या सगळ्या गोष्टीची आशा धरलेली आहे ना, आणि असे लोक ज्यावेळेस लांबलचक प्रार्थना करतात किंवा असे लोक ज्यावेळेस आरडतात वाढतात टायमिंग टेबलला, त्यावेळेस मात्र परमेश्वर त्यांचं ऐकत नाही. आणि म्हणून आशा जी आहे, हे प्रभू, हे परमेश्वरा, मी तुझी आशा धरली आहे. परमेश्वराची आशा धरावी. आज लोक कशाची आशा धरतात? कोणी बायकोची आशा धरतं, कोणी मंडळीची आशा धरतं, कोणी पालकाची आशा धरतं, कोणी मालपाणी देईन त्याची आशा धरतं, कोणी काही डोनेशन देईन का त्याची आशा धरतं, कोणी मोठ्याला पावत्या फाडेल का त्याची आशा धरतं, कोणी आमच्या मंडळीत दुसऱ्याची मेंढर आणून 2-4 सोडेन का काही त्याची आशा धरतं, कोणी कशाची आशा धरतं, पण परमेश्वराची आशा धरत नाही. आणि मग परमेश्वराची आशा न धरल्यामुळं परमेश्वर त्यांची ऐकत नाही. म्हणजे परमेश्वर त्यांची आशा पूर्ण करत नाही, परमेश्वर त्यांची अपेक्षा पूर्ण करत नाही, परमेश्वर त्यांची इच्छा पूर्ण करत नाही. ते हेच कारण त्यांनी परमेश्वराकडे आशा ठेवली नाही. अहो, जे परमेश्वराकडे आहे ते परमेश्वराकडूनच मिळेल ना, आणि जे जगाकडे ते जगातलं. मग आता तुम्हाला मागायचंय काय? जगातली गोष्ट. आशा धरायची कोणाकडे? परमेश्वराकडे. परमेश्वराकडे काय काय? सार्वकालिक राज्य. आम्ही मागतो काय? जगातलं राज्य. परमेश्वराकडे काय? कधी न कोमजणारा हार. परमेश्वराकडे काय? कधी न गज लागणार, कसर लागणार, चोरून न नेणार. परमेश्वराकडे काय? सार्वकालिक. परमेश्वराकडे काय? सगळं आनंदी आशीर्वादित. परमेश्वराकडे काय? सगळं सत्य. मग आम्हाला हे नको आहे. आम्हाला जगातलं पाहिजे. असत्य, डुप्लिकेटपणा, खेली खुशाली, हर्ष, उल्हास, आनंद, जगातले भरभराट, जगातले आज्ञाभंजकपणा, जगातल्या वेगवेगळ्या प्रकारचे कुकर्म, आणि अपेक्षा ठेवायची परमेश्वराकडे. परमेश्वराकडे जे आहे तो परमेश्वर देईल, जगाकडे जे आहे ते जगाकडे देईल. म्हणून अनेक वेळेस असं होते की अनेक लोक पालक साहेबावर आशा ठेवतात. पालक साहेबांकडून काही मिळेल का? अहो, पालक साहेबाकडे जेवढं आहे ते पालक साहेब देतील. परंतु ज्याच्याकडे सार्वभौमत्व आहे, ज्याच्याकडे आमच्या जीवनामधल्या कल्पना आहे, त्याच्या उंचीच्या पलीकडे जे आम्ही बुद्धी सुद्धा लावू शकत नाही, त्याच्या पलीकडे देण्यासाठी ज्या परमेश्वराकडे, त्या परमेश्वराकडे आशा लावा ना. सगळ्या गोष्टी तो आम्हाला देईल ना. आज हीच परिस्थिती आहे. अनेक लोकांची आशा आहे, अनेक लोकांची इच्छा आहे, अनेक लोकांची अपेक्षा आहे की परमेश्वराने आम्हाला चांगलं आशीर्वादित वैभवी जीवन द्यावं. चांगली गोष्ट आहे. परमेश्वराकडे जर मागाल तर परमेश्वर देईल. परंतु जगाला जर मागितलं तर जग आणि जगातल्या सगळ्या गोष्टी कदाचित तुम्हाला मिळतील, परंतु परमेश्वराकडून मिळणार नाही. परमेश्वराकडून मिळणार सार्वकालिक आहे आणि जगातून मिळणार जगिक आहे, आणि ते थोडा वेळापुरता आहे. आणि आम्ही पाहतो की जगाचा काळ आता थोडासा राहिलेला आहे, आणि म्हणून आता जगातल्या गोष्टी लय पावण्यास समय चालू झालेला आहे. आणि म्हणून आम्ही आणखीन एक जर पुढे वचन जर पाहिलं
मी म्हणालो तू ऐकले नाही तर मला पाहून त्यांना हास्य वाटेल. माझा पाय घसरला म्हणजे ते माझ्यावर त्वरा मिरवतील, कारण मी तर पडण्याच्या बेतास आलो आहे. माझे दुःख माझ्या समोर नित्य आहे. मी आपला दोष पदरी घेतो. अहो, या ठिकाणी दावीद राजा स्वतः म्हणतो मी माझा दोष जो आहे, माझं पाप जे आहे, माझं कुकर्म जे आहे, माझं न आवडणारं जीवन जे आहे, माझ्या जगिक इच्छा, जगिक अपेक्षा, जगिक मीपणा, अहमपणा, मोह, माया, जाळ जे काय आहे ना, ते पद्धत त्या जे दोष आहे तो मी पदरी घेतो. आज आम्ही दोष पदरी घेत नाही, फक्त देवाकडून काही गोष्ट मिळावी याची अपेक्षा धरतो. देवाला काय लागते? या ठिकाणी दावीद राजा स्वतः म्हणतो माझे दुःख माझ्या समोर नित्य आहे. मी आपला दोष पदरी घेतो. माझ्या पापामुळे मी खिन्न आहे. आज माझी जी परिस्थिती माझ्या पापामुळे आहे, ही माझी जी परिस्थिती माझ्या शापामुळे आहे, ही माझी जी परिस्थिती माझ्या अपेक्षा भंग झाल्या त्या माझ्या जगिकपणामुळे आहे. माझ्यावर जी परिस्थिती जी आली, माझं जे हृदय खिन्न झालंय, ते माझ्याच कर्मामुळं, माझ्याच चुक्यामुळं, माझ्याच अपराधामुळं, माझ्या आज्ञाभंगामुळं, माझ्या जगातल्या सगळ्या ज्या कलहवाद किंवा जे काही गोष्टी असतील ज्या स्वर्गाच्या विरुद्ध आहेत, परमेश्वराच्या विरुद्ध आहेत, नियमशास्त्राच्या विरोधात, धर्मशास्त्राच्या विरोधात आहेत, पवित्र आत्म्याच्या विरोधात आहेत, वचनाच्या विरोधात आहेत, सत्याच्या विरोधात आहेत, या गोष्टीमुळं, या पापामुळं मी खिन्न आहे. आणि म्हणून माझ्यावरी जोमदार व बलवान आहेत. खोडसळपणाने माझा द्वेष करणारे अनेक झालेत. देवाच्या नावाचा, देवाच्या लोकांचा दोष करणारे, द्वेष करणारे अनेक झाले आहेत. परंतु कोणत्या? अहो, जे देवाचे सेवकच नाही पण चुका अपराध करतात, ज्यावेळेस लोकांना सापडतात ना, मग लोक त्यांचा द्वेष करतात. प्रभूच्या नावाने आता या सध्याच्या टायमिंगला तरी खऱ्या सेवकांचा द्वेष केला जात नाही, कदाचित बोटावर मोजण्यासारखी. परंतु अनेक मधले जे आलेले आहेत ना, हे फक्त लुबाडणारे आहेत, हे भुलवणारे आहेत, हे फसवणारे आहेत. हे आम्हाला सार्वकालिक जीवनाची आशा दाखवतात, हे सार्वकालिक जीवन दाखवतात, हे स्वर्गाचं राज्य आम्हाला दाखवतात, हे स्वर्गाच्या राज्याचं चित्रण आम्हाला वचनाच्या माध्यमातून दाखवतात. मात्र हे स्वतःही जाणार नाहीत आणि आम्हालाही घेऊन जाणार नाहीत. हे यांच्या इच्छा इथंच राहणार आहेत. आणि म्हणून आमच्या इच्छा या परमेश्वरावर अवलंबून असाव्यात. मार्गदर्शक कदाचित आमचे पाळक साहेब असू शकतात, त्यांना मार्गदर्शन करणारा पवित्र आत्मा असो आहे. परंतु त्या मार्गामध्ये चालवण्यासाठी तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताचा हात धरून चालायचे, बोट धरून चालायचे, त्याच्या पाठीमागे चालायचे. माझ्या पाठीमागे या. माझी मेंढर माझी वाणी ऐकतात, ते परक्याच्या मागे जात नाही. मग जर परमेश्वराचे मेंढर आहोत तुम्ही आणि मी, तर परमेश्वराची वाणी ऐकणं, परमेश्वरावर आशा ठेवणं, परमेश्वराच्या इच्छा संपादन करणं आणि त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणं हे खूप महत्वाचं आहे. पुढे तो लिहित आहे, जे चांगले आहे ते मी धरून मी चाललो, म्हणून बऱ्याच फेड वाईटाने करणारे मला विरोध करतात. आज अनेक लोक आहेत की ते चांगलं धरून चालतच नाहीत. जे चांगलं धरून चालतात त्यांना नीट चालूच देत नाही. असू दे, आम्ही फुटपाथ वरून चालू, आम्हाला मध्ये रस्त्याने नाही चालू दिलं तरी चालेल, आम्हाला डस्टर गाडी नाही मिळाली तरी चालेल, आम्ही सायकलीवर जाऊ, पायपायी जाऊ, तो फुटपाथाने जाऊ. परंतु असे लोक कमी आहेत. आणि म्हणून मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देईल की तुम्हाला आणि मला बऱ्याचशा गोष्टी स्वीकारणं आणि त्याप्रमाणे जीवन जगणं खूप महत्वाचे आहे. स्तोत्र 39:7 मध्ये म्हणतंय, तू आता हे प्रभू मी कशाची अपेक्षा करू, माझी आशा तुझ्याच ठाई, माझी आशा तुझ्या ठाई, मी अपेक्षा दुसरी करूच कशाला. अनेक लोक प्रभू मध्ये येतात, अपेक्षा ठेवतात, इच्छा धरतात. परंतु या ठिकाणी दावीद राजा स्तोत्र 39:7 मध्ये एक विशिष्ट घटना लिहित आहे. तो म्हणत आहे, तर आता हे प्रभू मी कशाची अपेक्षा करू, प्रश्न विचारत आहे तो. त्या स्तोत्राच्या माध्यमातून, त्या वचनाच्या माध्यमातून, त्या लाईनच्या माध्यमातून, त्या शब्दांच्या माध्यमातून, त्याच्या अंतःकरणातून निघणाऱ्या शब्दांच्या माध्यमातून कदाचित त्याची ही प्रार्थना असेल, कदाचित त्याची विनंती असेल, कदाचित त्याला न समजणारी गोष्ट त्यांनी परमेश्वराकडे या शब्दाच्या माध्यमातून मागितली असेल. आम्ही स्तोत्र संहिता जर बघितलं तर टोटली आपण स्तोत्र संहितेचे जेवढे स्तोत्र आणि त्यामध्ये लिहिलेले ज्या ओव्या आहेत त्या सर्व दाविदाची हकीकत आहेत.
दाविदाच्या जीवनातल्या साक्ष आहेत, दाविदाच्या जीवनात आलेले प्रसंग आहेत, दाविदाच्या जीवनात प्रसंगातून व्यवस्थित झालेल्या गोष्टी आहेत, दाविदाने ठेवलेल्या आशा पूर्तता झालेल्या आहेत, दाविदाने ठेवलेल्या आशा भंग झालेल्या आहेत. दाविदाच्या जीवनातल्या सर्व गोष्टी या स्तोत्र संहितामध्ये त्यांनी लिहिलेल्या आहेत. आणि ह्या लिहित असताना हा दाविदाचा स्तोत्र 39:7 मध्ये म्हणतोय की तर आता हे प्रभू मी कशाची अपेक्षा करू. प्रश्न विचारतो. आज आम्ही म्हणणार नाही हे प्रभू मी कशाची अपेक्षा करू. आपण प्रभूला अपेक्षा सांगतो. प्रभू माझी ही अपेक्षा आहे, ही इच्छा आहे, ही आशा आहे, हा प्रॉब्लेम आहे, ही समस्या आहे. तो म्हणतो मी कशाची करू, कारण माझी आशा तुझ्याच ठाई आहे. जे काही मी मागणार आहे ते तुझ्या हातात आहे. जे काही मी जजमेंट करणार ते तुझ्या हातात आहे. जे काही मी संकल्पना करणार हे तुला ठाऊक आहे. जे काही माझ्या अंतःकरणामध्ये तुला ठाऊक आहे. जे काही माझ्या ओठावर आहे ते तुला ठाऊक आहे. आणि याची पूर्तता करणारा केवळ तूच आहे. असाच एक प्रसंग आम्ही पाहूया. ज्यावेळेस शमूएल बाळ, त्याची आई आणि एलियाजर या तिघांचं सविस्तर स्टोरी मी शॉर्टकट मध्ये सांगतो. ज्यावेळेस शमूएल बाळ जन्मला नव्हता, त्याची आई हन्ना त्या ठिकाणी एलियाजर त्या मंदिरामध्ये ती परमेश्वराशी अनभाग करत होती, बोलत होती, तिचे होठ हालत होते, थरथर कापत होती. आणि दावीद महाराज त्या ठिकाणी तो एली पास्तर त्या ठिकाणी आले आणि ते म्हटले तू आदम स्त्रीप्रमाणे, एका द्राक्षरसाने मस्त झालेल्या स्त्रीप्रमाणे, मद्यपी स्त्रीप्रमाणे तू काय पुटपुट करतेस. त्याला ते जजमेंट लागा ना होठाचं. मग ती म्हटली मी आदम स्त्री नाही, मी अंतःकरणामधून माझी मनोगत व्यक्त करते, मी माझं दुःख व्यक्त करते, मी माझी संकल्पना व्यक्त करते, मी माझी इच्छा सांगत आहे, मी माझ्या अपेक्षा सांगत आहे, मी त्या परमेश्वराला माझी आशा सांगत आहे. तर परमेश्वराला कळतंय, याचकाला कळणार नाही. याचक तर डायरेक्ट म्हटलं तू द्राक्षरसाने मस्त झाली, समजत काय. आणि म्हणून तुमची आशा ही परमेश्वरावर असावी आणि तो परमेश्वर तुमच्या आशेची निरीक्षा करणार नाही. त्या ठिकाणी मला पाहायला मिळतं की ज्यावेळेस एलियाजर त्या म्हणत आहे की ज्या इस्रायलच्या परमेश्वराकडे तुझी आशा केलेली आहे, ज्या इस्रायलच्या परमेश्वरावर तुझी इच्छा संपादन केलेली आहे, ज्या इस्रायलच्या परमेश्वरावर तुझा विश्वास आणि भाव ठेवलेला आहे, जे मनोगत सांगितलेलं आहे, ज्या प्रार्थना केली, जी विनंती केली, जे तुझं मनातलं खेद तू व्यक्त केलेला आहेस, तो परमेश्वर ते निश्चित पूर्ण करेल. कारण आशा पूर्ती करणारा तोच आहे, मी नाही. आम्ही लगेच म्हणलो असतो सिस्टर तेलाची बाटली घेऊन जा, लगेच बसा. सिस्टर पाण्याची बॉटल घेऊन जा, पित बसा, 100% काम होईल. आता ही वेळ नाही. पाण्यावर आशा आणि पाण्यावर अपेक्षा आणि तेलावर आशा, तेलावर इच्छा अजिबात धरू नका. पवित्र वचनाच्या माध्यमातून, विश्वासाच्या माध्यमातून, कृती आणि आचरणाच्या माध्यमातून डायरेक्ट टू डायरेक्ट, फेस टू फेस परमेश्वराकडे मागा, त्याच्यावर तुमच्या इच्छा संपादन करा. आणि मग पहा तो परमेश्वर जसं हन्नाला दिलं, तिची इच्छा पूर्ण केली. अशाच प्रकारचा अपेक्षेचा भंग साराच्या जीवनात होत होता. सारा आता वृद्ध झाली होती. साराची आशा निराशात बदललेली होती. साराची इच्छाही नव्हती, साराची अपेक्षाही संपली होती. पण तो परमेश्वराचा ज्याचा भरोसा आहे ना, तो सर्व काही गुण संपन्न करण्यास समर्थ आहे. आणि म्हणून या ठिकाणी 7व्या वचनामध्ये तर आता हे प्रभू मी कशाची अपेक्षा करू, माझी आशा तुझ्या ठाई आहे. प्रभू आता मी कशाचीच अपेक्षा करणार नाही, कारण माझी जी अपेक्षा आहे ती न सांगता तुला समजली पाहिजे. माझी जी अपेक्षा आहे तुला मागण्याच्या अगोदर समजली पाहिजे. आतापर्यंत मी होठात पुटपटत करत होतो, आतापर्यंत मी अंतःकरणात तळमळत करत होतो, आणि हीच आशा, हीच इच्छा, हीच अपेक्षा परमेश्वरा तू पूर्ण करणारा देव आहेस. आणि म्हणून आम्ही पाहतो त्या ठिकाणी 39:7 मध्ये, त्याचप्रमाणे 42:5 मध्ये देखील आम्ही एक गोष्ट पाहणार आहोत. त्यामध्ये लिहिलेलं आहे, हे माझ्या जीवा तू खिन्न का झालास, तू आतल्या आत का तळमत आहेस. देवाची आशा धर, तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करीतो. हे माझ्या जीवा तू का खिन्न झालायस. अनेक लोक खिन्न झालेले आहेत, जीवानेच खिन्न झालेत, आत्म्यालाही खिन्न केले. जीवानी का व्हायना का व्हायना, शरीराने व्हायना का व्हायना, पण आत्मे सुद्धा लोकांनी खिन्न केले. खेदाची गोष्ट आहे. तुमचा जीव घडीभर होऊ द्या खिन्न,
तुमचं शरीरही होऊ द्या खिन्न, पण तू आत्मा मात्र खिन्न करू नका. कारण प्रेषित पौल साहेब सांगते की आत्म्याला खिन्न करू नका. हा दावीद राजा त्या ठिकाणी स्तोत्र 42:5 मध्ये लिहित आहेत की हे म्हणत आहेत की हे माझ्या जीवा, तो स्वतःच म्हणत आहे, दावीद राजा स्वतःला म्हणत आहे, हे माझ्या जीवा तू खिन्न का झालास? काय प्रॉब्लेम आहे तुझ्या जीवाला? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर. आत्मा त्याला गायडन्स करत आहे, आत्मा त्याला मार्गदर्शन करत आहे. आज प्रिय तुम्हाला आणि मला अनेक वेळेस आत्मा आम्हाला सहाय्य करतो, मदत करतो, कारण आमची आशा त्या परमेश्वरावर असावी. अनेक वेळेस देवाचं वचन आम्हाला आशा निर्माण करायला प्रवृत्त करतं. आमची आशा गेलेली असती, आम्ही खिन्न झालेलो असतो, आम्ही आतल्या तळमळत असतो, आम्ही सर्व जीवन जगण्याची आशा सोडून दिलेली असती. परंतु आत्मा आहे की तो शेवटापर्यंत आशावादी राहतो आणि तोच आत्मा आमच्या जीवनामध्ये काम करतो. अनेकांना देवाच्या आत्म्याला खिन्न केल्यामुळं त्यांच्या जीवनामधल्या अपेक्षा आणि इच्छा आणि आशा आज पूर्ततेच गेले नाही. परंतु मी प्रभू येशूचा सेवक आहे, नात्याने मी तुम्हाला स्तोत्र संहिता 42:5 वचनाच्या माध्यमानुसार मी सांगू इच्छितो की तो म्हणतो, हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास? काय कारण आहे खिन्न होण्याचं? याचा अर्थ आम्ही जीवाला खिन्न झाला, याचा अर्थ जीवाला न आवडणाऱ्या गोष्टी आम्ही केल्या. तू आतल्यात का तळमत आहे? याचा अर्थ आतल्या आतमध्ये असणारा देवाच्या आत्म्याला आम्ही खिन्न पोहोचवलं, देवाच्या आत्म्याला आम्ही संधी दिली नाही, देवाच्या आत्म्याला आम्ही स्फूर्त केलं नाही, देवाच्या आत्म्याला आम्ही ताजतवानं ठेवलं नाही. म्हणून तो म्हणतो देवाची आशा धर, तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करीतो. परमेश्वर उद्धार करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. परमेश्वर आशा पूर्ण करणारा, परमेश्वर अपेक्षा पूर्ण करणारा, परमेश्वर इच्छा पूर्ती करणारा, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. तो कधी केव्हा कधी करल याची गॅरंटी वॉरंटी नाही. आणि म्हणून आम्ही सदैव तत्पर असावं, सदैव त्या परमेश्वरावर भाव ठेवा. म्हणून मी त्याचे पुनरुपी गुणगान गाईल. हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास? तू आतल्यात का टळमळत आहेस? देवाची आशा धर, तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करीतो, म्हणून मी त्याचे पुनरुपी गुणगान गाईन. आता पुन्हा एक वार त्याचं गुणगान गाण्याचा समय आलेला आहे. पुन्हा एक वार त्याच्या नावाचा जय जयकार करण्याचा समय आलेला आहे. पुन्हा एक वार त्याच्या समोर येण्याचा समय आलेला आहे. पुन्हा एक वार आमची इच्छा त्याच्यावर सोपवण्याचा समय आलेला आहे. पुन्हा एक वार आमची अपेक्षा त्याच्यावर असावी. पुन्हा एक वार आमची आशा त्याच्यावर टाकावी आणि आम्ही त्याच्या नावाचा गुणगान आणि गौरव करावा. हन्ना त्या ठिकाणी आनंदाने वृषभारात गेलेली आहे. तो म्हटला जा इस्रायलच्या परमेश्वराकडे जे काही मागितलं आहे, तो म्हटला नाही तेल पाणी घे आणि प्रार्थनेला ये आणि कायम आमच्या चर्चचा मेंबर होऊन जाईल, असं काही नाही. परमेश्वरावर आशा ठेव आणि परमेश्वराने सांगितलेल्या गोष्टीचं पालन कर. आम्ही आणखीन काही स्तोत्रामधून वचन पाहूया. स्तोत्र संहिता 71 आणि त्याचा काही 14व्या क्रमांकाचा वचनामध्ये आपण एक रेफरन्स आहे, आपण पाहूया. मी तर नित्य आशा धरून राहील आणि तुझे स्तवन अधिक अधिक करीतच आहे. नित्य नियमानुसार. एक दिवसाचे काही लोक ठेवतात, चला आज प्रार्थना केली नाही पुरं झालं जाऊ द्या. नित्य नियमानुसार दररोज प्रत्येक समयाला मी तर नित्य आशा धरून राहील. मी जी काही आशा धरली ना प्रत्येक समयाला राहील माझ्याजवळ. जोपर्यंत परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, जोपर्यंत परमेश्वर, जोपर्यंत पवित्र आत्मा, जोपर्यंत देवाच्या सत्याच्या वचनाच्या माध्यमातून ती आमची आशा पूर्ण होत नाही, तोपर्यंत नित्य नियमाने मी तर नित्य आशा धरून राहील. जी काही टार्गेट आम्ही रचलेला आहे, जी काही अपेक्षा आम्ही ठेवलेली आहे, जी काही इच्छा आम्ही साधलेली आहे, जे काही प्लॅन आम्ही केलेला आहे, जो काही बेत आम्ही आखलेला आहे, जी काही प्रार्थना आम्ही केलेली आहे, जी काही विनंती आम्ही केलेली आहे, जे काही परमेश्वरकडून आम्हाला मागायचं आहे ते मी नित्य मागाल. कुठल्या दिवशी, कोणत्या टायमिंगला, कोणत्या वेळेस, कोणत्या प्रार्थनेत परमेश्वर आमची आशा, अपेक्षा, इच्छा पूर्ण करील माहित नाही. अनेक लोक काय करतात, थोड्या वेळापुरतं, परंतु नाही. तो या ठिकाणी लिहित आहे, मी तर नित्य आशा धरून राहील आणि तुझे स्तवन अधिकाधिक करील, अधिकाधिक करीत जाईल. लोक त्यांची आशा अपूर्ण राहिल्यावर अधिक अधिक परमेश्वराची स्तुती स्तवन करत नाही. या ठिकाणी तो म्हणतो आणखीन आणि आणखीन करील, जास्तीत जास्त करील.
आणखीन मोठ्याने करीन, आणखीन आत्म्याने करीन, आत्मीन खऱ्यापणाने करीन. आमची आशा अशा प्रकारे पूर्ण होत असते. आणि म्हणून आमची आशा नित्य. काही लोक आशाहीन झालेले आहेत, कारण आशा पूर्ततेसाठी त्यांनी त्यांच्या जीवनाचा उपयोग केला. काही लोकांची कॅटेगरी अशी की परमेश्वराने त्यांना खास निवडलेला आहे, खास त्यांना एक साक्षमय जीवनासाठी तयार केलेला आहे, देवाच्या गौरवासाठी केलेला आहे. म्हणून आम्ही पवित्र शास्त्रामध्ये बघतो की बऱ्याच अंशी आम्ही पाहतो की त्या ठिकाणी की हा आजार देवाच्या गौरवासाठी होता, ही गोष्ट देवाच्या गौरवासाठी झाली. हे सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. त्या अनेक वेळेस आमच्या ज्या काही आशा आहेत त्या परमेश्वर त्याच्या नियोजनानुसार पूर्ण करतो, आमच्या नियोजनानुसार नाही. अनेक लोकांना असं वाटतं की आम्ही म्हणलो का लगेच झालं पाहिजे, आम्ही मागितलं का लगेच मिळालं पाहिजे. आम्ही देखील आमच्या लेकरांना देताना लेकरू ज्यावेळेस मागतं त्याची कॅपॅसिटी किती आहे, तो सांभाळेल का, त्याच्या हातात ही सत्ता दिली तर तो क्लिअर करेल का, ह्या गोष्टी तो हँडल करू शकतो का, त्याच्यामध्ये ज्ञान आहे का, बुद्धी आहे का, सामर्थ्य आहे का, विश्वास आहे का, तो कृतिशील आहे का, अगोदर काही शॅम्पल पीस आहे का त्याच्याजवळ. नाही तर होईत यायला याचकाच्या पोरांसारखं आमचा बाप पाळक, आमचा बाप मोठा रेवरण, गेले भूत काढायला, हल्ले नागडे उघडे करून गावात पळू पळू. या ठिकाणी आमची देखील कॅपॅसिटी हवी आहे, आमचा देखील विश्वास हवा आहे, आमची देखील कृती आहे, आमची देखील काही गोष्ट क्रिया आहे. तदनुसार त्या क्रियेनुसार, त्या कर्मानुसार, त्या प्रॅक्टिकल नुसार, त्या लाईव्ह सेशन नुसार, त्याला सामोरं जाण्यानुसार आणि कुठल्याही प्रकारची गोष्ट सातत्याने तिचा पाठलाग केल्यानुसारच आम्हाला ती आशा पूर्ण होती. किंवा कमीत कमी 1 वर्षभर अभ्यास करावा लागतो. त्यावेळेस 10वीचे पेपर, मग कॉप्याचा काही संबंध येत नाही, किंवा 12वीचे पेपर किंवा जे काही XYZ असतील ती परीक्षेच्या टायमिंगला रात्रभर पुस्तक घेऊन बसण्यात अर्थ नाही. शिक्षक शिकवित असताना शाळेत तेवढं लक्ष देऊन जरी ऐकलं आणि घरी येऊन थोडासा होमवर्क जरी केला तरी चांगल्या पर्सेंटेजनी कॉपी न करता मनुष्य पास होतो. नित्य कायम सतत त्याला खंड न पडू देता. म्हणून तुला दावीद लिहितोय, मी तर नित्य आशा धरून राहील. दररोज अनेक प्रसंग येऊ, परंतु मी आशा धरली पाहिजे की मी ज्या परमेश्वरावर आशा ठेवलेली आहे तो परमेश्वर आशेची निराशा करणार नाही. ज्या परमेश्वरावर मी इच्छा ठेवलेली आहे तो इच्छा पूर्ण करणार आहे. ज्या परमेश्वराकडे मी प्रार्थना केली आहे तो उत्तर देणार आहे. ज्या परमेश्वराचा मी स्वीकार केलेला आहे तो माझा आत्मिक आध्यात्मिक तो पालन पोषण करणार आहे. तो माझी आशा निराशात बदलणार नाही. जगातले आई वडील आपले लेकर कसे जरी वागले तरी त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. भलं मग पुढे जाऊन काही हो, पण तो परमेश्वर तसा नाही. परमेश्वर नीट पारखतो, व्यवस्थित चेक करतो आणि मग त्या लेकराला देतो. आणि त्या लेकराला सक्षम बनण्यासाठी पहिल्या प्रथम तो त्याच्या जीवनामध्ये बऱ्याच अंशी एक अशी सिच्युएशन तयार करतो की हा नित्य नियमाने नियमितपणे हताश न होता, निराश न होता, दुःखी न होता, खेदित न होता, बाधित न होता, क्लेशमय न होता, कटकट न करता हा विश्वासू जीवन जगत आहे का, तरच परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. नित्य नियमाने आशा धरून. एक शेवटचं उदाहरण सांगूया, पुढच्या भागामध्ये काही गोष्ट पाहूया. नव्या करारामध्ये अत्याग्रही नावाची एक विधवा आहे. अत्याग्रही नाव म्हणजे तिथं अत्याग्रही नाव नाही, पण तू सातत्याने आग्रह करून एक विधवा आपल्या त्या न्यायाधीशाला दाद मागत आहे. परंतु तो वकील त्या ठिकाणी दुष्ट आहे किंवा तो जरा ठाम आहे, कठीण आहे, तो लवकर दाद घेत नव्हता. परंतु हिने हताश न होता, निराश न होता, दुःखी न होता, अविश्वासी न होता सातत्याने ती जायची. म्हणजे महाराज साहेब आपलं तेवढे केस बघा ना, आपल्या तेवढ्यात बघा ना काहीतरी प्रकरणाचं. असं वारंवार करून तो जो कठीण न्यायाधीश होता, तो जो पाषाणमय होता, तो जो हट्टी होता, तो तिच्या बाजूने न्याय करणार नव्हता. तरी देखील तो न्यायाधीश म्हणतो ही रोज रोजची काय कटकट आहे,
एकदाचा या म्हातारीचा या विधवेचा फैसलाच करून टाकू, देऊन टाकतो, तर त्या ठिकाणी तो न्यायाधीश त्या ठिकाणी अन्याय देईल, तर तो सार्वकालिक पिता त्याच्याकडे जर आपण नित्य नियमाने सातत्याने आग्रहाने मागितले तर तो देणार नाही का? आग्रहाने त्याच्याकडे आपली इच्छा प्रदर्शित केली तर तो देणार नाही का? आमची अपेक्षा त्याच्यावर टाकली तर तो देणार नाही का? आमची आशा त्याच्यावर टाकली तर तो देणार नाही का? आणि ती आशा त्याला आवडणारी जर असेल तर निश्चित अर्थाने देईल. आमच्या जगातल्या सुखसोयीची जर असेल आणि डामडावलीची असेल मग काय सांगता येत नाही, तरी देखील परमेश्वर ती देखील आशा पूर्ण करतो. आणि अशा प्रकारे आम्ही आशा, अपेक्षा, इच्छा या चिंतन आणि मनन अध्ययन करत आहोत. या ठिकाणी स्तोत्रसहित अध्याय क्रमांक 71 आणि वचन क्रमांक 14 आम्ही पाहिले. या ठिकाणी पाहूया. मी तर नित्य आशा धरून राहील आणि तुझे स्तवन अधिक अधिक करीत जाईल. म्हणून परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराच्या नावाला महिमा द्या, त्याला स्तुती द्या, त्याचं गौरव करा, त्याच्या नावाचं सुवार्ता सांगा, संदेश सांगा. जेवढ्या काही गोष्टी करता येईल तेवढ्या करा, परंतु सातत्याने. अनेक लोक फक्त सणवाराला सगळ्या गोष्टी करतात, परंतु तुम्हाला आणि मला आज परमेश्वरचं वचन दावीद राजाच्या मार्फत शिकवत आहे की सातत्याने नित्य नित्य मी तुझ्या गोष्टीचं स्मरण करायला पाहिजे आणि अधिक करायला पाहिजे. जशी जशी आमची प्रार्थना, जशी जशी इच्छा, जशी जशी अपेक्षा आमची असं वाटेल की आम्हाला पाठीमागे चाललेली, बॅक पडत चाललेली, माग स्टॉकला टाकलेली आहे, तशी तशी परमेश्वराची नित्य आराधना करणं, तसं तसं परमेश्वराचं गौरव करणं, तसं तसं परमेश्वराला स्तवन देणं, पहा निश्चित येत्या दिवसामध्ये तुमच्यानी आशा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वरच्या नावाला आपण धन्यवाद देऊया, सन्मान आदर गौरव देऊया. आणि या समाला पुन्हा एक वार पुढच्या भागामध्ये आम्ही काही गोष्टी आशा, अपेक्षा, इच्छा या विषयावर चिंतन मनन अध्ययन करणार आहोत. परमेश्वरच्या नावाचं गौरव करूया. लाईव्ह सेशनला आलेल्या माझ्या सर्व देवाच्या अभिषिक्त सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ, बहीण, आई, वडील या प्रत्येकाचं मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात हार्दिक स्वागत करतो. आपण छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश देव बापा, ज्या 2020 पर्यंत ज्या आम्ही अपेक्षा, इच्छा बाळगलेल्या आहेत, कदाचित परमेश्वर देव बापा त्यामधून आमचा जीव खिन्न झाला असेल, आम्ही निराश झालो असेल, आम्ही हताश झालो असेल, आम्ही तो विषय सोडून दिला असेल, ती आम्ही मागणी टाकून दिलेली असेल, परंतु प्रिय देव बापा आज तुझ्या वचनाकरवी आम्हाला समजलेलं आहे की 2021 मध्ये आम्ही सातत्याने आम्ही ती मागत राहावी, आम्ही सातत्याने तुझा अधिक आणि अधिक गौरव करावं, अधिक आणि तुझी स्तुती करावी, अधिक आणि अधिक आम्ही बलवान आणि मजबूत व्हावं, अधिक आणि अधिक तुझ्यावर विश्वास ठेवावा. आमची आशा कुठल्या मनुष्यावर नाही, आमची आशा कुठल्या संस्थेवर नाही, आमची आशा कुठल्या पाळक साहेबावर नाही, आमची आशा कुठल्या फादर साहेबावर नाही, तर आमची आशा परमेश्वर देव बापा तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या जवळ आहे. कारण सार्वकालिक वैभव आणि सार्वकालिक न्याय, सार्वकालिक सर्व गोष्टी प्रभू येशूच्या हातामध्ये अंकित केलेल्या आहेत. आणि म्हणून परमेश्वर देव बापा तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये आम्ही आमच्या आशा आजच्या दिवसापासून तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. आणि त्या आशाचं भंग तू करणार नाहीस. मनुष्य आहे की तू आमच्या आशात निराशात बदलू शकतो, परंतु तू सार्वभौम देव आहेस, सार्वभौम राजा आहेस, सार्वभौम परमेश्वर आहेस. तू मनुष्याची, तुझ्या विश्वासणाऱ्या सेवकाची आशा भंग करणार नाहीस, निराश करणार नाहीस, तू त्यांना हताश करणार नाहीस, त्यांना तू दुःखी करणार नाहीस, त्यांना तू कष्टी करणार नाहीस, तू त्यांना क्लेश देणार नाहीस. म्हणून प्रिय देव बापा आज जितके परमेश्वर देव बापा तुझ्यावर आशाहीन लोक आहेत, तुझ्याकडे त्यांनी अपेक्षा ठेवलेल्या आहेत, ज्यांनी तुझ्याकडे प्रार्थना केलेल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी मागितलेल्या आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये या 2021 मध्ये त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण कर. पवित्र प्रभू येशू, मी तुझा सेवक या नात्याने प्रार्थना विनंती करतो माझ्या भारत देशासाठी, माझ्या महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर डिपार्टमेंट, सर्व प्रकारच्या सेवा भावी संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे अभिषिक्त सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, 2021 मध्ये ज्यांनी परमेश्वर देव बापा तुझ्यावर आशा ठेवलेल्या आहेत, ते प्रत्येक आशा पूर्ण झालेले आणि त्याबद्दल आभार मानलेले प्रिय लोक मी तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. आम्हाला राख आणि सांभाळ आणि तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव आमच्या प्रत्येकाकडून घे. ज्या गोष्टी मागायच्या विसरला असेल त्या दिलेस म्हणून मी तुझे आभार मानतो. आदर गौरव सह, आभार प्रदर्शन सह, प्रार्थना विनंती धन्य उदारक प्रभू येशू ख्रिस्त जो होता, जो आहे आणि जो येणार आहे,
तर नासरत येशूच्या नावात मागतो स्वर्गीय पित्या तू आहे. आमेन. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्ताचा जयकार असो. आमेन. 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 प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.